हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण एक्सेस प्रेशरची कन्सेप्ट स्टडी करत होतो आणि एक्सेस प्रेशर रिलेटेड काही ऍप्लिकेशन बघितलेले आहेत. आणखी एक इथे ऍप्लिकेशन बघूया. दॅट इज टोटल प्रेशर इन एअर बबल ऑफ रेडियस आर ऍट डेप्थ एच बिलो द सरफेस ऑफ लिक्विड ऑफ डेन्सिटी डी. ओके, म्हणजे कन्सेप्ट कशी आहे बघा. टोटल प्रेशर ऑफ इन द एअर बबल म्हणजे अशा प्रकारे एक एअर बबल आहे आणि तो किती रेडियसचा आहे? इट इज ऑफ रेडियस आर आहे आणि किती डेप्थला आहे तो? इट इज ऍट डेप्थ एच बिलो द सरफेस ऑफ लिक्विड ऑफ डेन्सिटी डी. आता बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे आतलं एक्सेस प्रेशर किती असणार आहे? डेल्टा पी. तर डेल्टा पी चा फॉर्म्युला येणार आहे 2T बाय आर. एक्सेस प्रेशर आहे. एक्सेस प्रेशर म्हणजे आतलं प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा एवढ्या अमाऊंटनं जास्त असणार आहे. ओके, 2T बाय आर. आता तुम्ही म्हणाल की बबल आहे 40 बाय आर घ्यायला पाहिजे, परंतु लक्षात घ्या 40 बाय आर हे एक्सेस प्रेशर कधी घेतो बबलला? जर दोन्ही साईडला सरफेस असले तर. हे बघा, एखादा बबल एअर मध्ये तयार झाला तर आतल्या साईडला पण सरफेस एरिया असतो आणि बाहेरच्या साईडला पण सरफेस एरिया असतो आणि त्याच्यामुळे बबल मधलं एक्सेस प्रेशर म्हणजे आतलं प्रेशर असतं 40 बाय आर. ड्रॉपला कसं असतं? फक्त बाहेरच्या बाजूला सरफेस एरिया असतो ड्रॉपला आणि त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये एक्सेस प्रेशर किती असतं? 2T बाय आर. तसं एअर बबल वॉटरमध्ये असला, वॉटरच्या आत किंवा लिक्विडच्या आतमध्ये एअर बबल असला तर त्याला आतलाच फक्त सरफेस एरिया असतो, बाहेरनं सरफेस एरिया असत नाही त्याला. आणि त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं, एअर बबल जर काय असेल इन द लिक्विड असेल किंवा इन द वॉटर असेल तर त्याच्या आतमधलं एक्सेस प्रेशर किती असणार आहे? 2T बाय आर. एक्सेस प्रेशर म्हणजे काय असतं? प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड असतं, माहितीये ना? एक्सेस प्रेशर म्हणजे काय? प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड. दॅट इज द 2T बाय आर. सो प्रेशर इनसाइड काढायला सांगितलंय, काय होणार आहे? 2T बाय आर प्लस काय येणार आहे? प्रेशर आउटसाइड येणार आहे. आता या बबलच्या बाहेरून ऍक्ट होणारा प्रेशर किती असणार आहे? आता इथं सरफेसवर म्हणजे लिक्विडच्या सरफेसवर P0 एवढं ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होणार. P0 म्हणजे काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एच एवढ्या लिक्विड कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर किती असणार आहे? एच एवढ्या लिक्विड कॉलमनं तर रोजी एच एवढं प्रेशर क्रिएट होणार. म्हणजे एकूण प्रेशर या पॉइंटला म्हणजे बबलच्या बाहेरून ऍक्ट होणारं एकूण प्रेशर असणार आहे लिक्विड कॉलमनं म्हणजे एच हाईटच्या लिक्विड कॉलमनं एक्झर्ट केलेलं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळं इथं टोटल प्रेशर इनसाइड द एअर बबल येणार आहे 2T बाय आर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी एच. हे काही वेळेला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. लिक्विड मध्ये एअर बबल असेल तर त्याच्या आतमध्ये प्रेशर किती असणार आहे? ओके, ओके. तर एवढं प्रेशर एअर बबल मध्ये क्रिएट होणार आहे विच इज प्रेझेंट इनसाइड द लिक्विड. नेक्स्ट, वन एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब. बघा, नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा. वन एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस r सेंटीमीटर हॅव्हिंग कॅपिलरी राइज h is immersed in a liquid of density rho to a depth d. The amount of pressure required to blow an air bubble at the end of the tube will be. म्हणजे काय दिलं इथं? अशा प्रकारे एक ट्यूब आहे. There is a tube like this. कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय असते? स्मॉल रेडियसची ट्यूब असते. आणि हे लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर याच्यामध्ये कॅपिलरी राईज होते. म्हणजे लिक्विड जे आहे, आता याच्यानंतर आपण कॅपिलरिटी हा फेनॉमिनन स्टडी करणार आहे आणि त्या फेनॉमिनन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की कॅपिलरी राईज मध्ये काय होतं? कॅपिलरीच्या आतली म्हणजे ट्यूबच्या आतली जी लिक्विड लेवल आहे ती बाहेरच्या लिक्विड लेवल पेक्षा काय असते? थोडीशी जास्त असते. म्हणजे आतली लेवल बाहेरच्या लेवल एवढी नसते. तर आतली कॅपिलरी राईज मध्ये काय होते? कॅपिलरीच्या आतली लिक्विड लेवल थोडीशी वाढलेली असते. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय? एक ट्यूब जी आहे त्याच्यामध्ये कॅपिलरी राईज ऑलरेडी एच एवढी झालेली आहे. त्याच्यानंतर ट्यूब जी आहे ती लिक्विडच्या आतमध्ये सरफेसच्या खाली
डी एवढ्या डेप्थला आहे. ओके, आणि वरून काय करायचं आपल्याला, एअर काय करायचे आहे, प्रेशरनं फुंकायचे आहे आतमध्ये. ओके, प्रेशर काय करायचे आहे आतमध्ये इन्सर्ट करायचे आहे, सो दॅट काय झालं पाहिजे, हा लिक्विड कॉलम सगळा खाली गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं काय झाला पाहिजे, आर रेडियसचा एअर बबल तयार झाला पाहिजे. आर रेडियसचा एअर बबल. तर इथं वरून किती प्रेशर अप्लाय करावं लागणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे बघा किती प्रेशर एकूण लावावं लागणार आहे. तर आतमध्ये जेवढं प्रेशर, या बबलच्या आतमध्ये जेवढं प्रेशर असेल ना, तेवढं प्रेशर काय करावं लागणार आहे, बाहेरून लावावं लागणार आहे. ओके, तर बघा पुन्हा एकदा एक्सेस प्रेशरचा अगोदर फॉर्म्युला लिहूया. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज 2T/R येणार ना. हा बबल जरी असला, ऍक्च्युली बबल मध्ये एक्सेस प्रेशर किती असतं, 40/R, परंतु आपण घेणार किती आहे इथं, 2T/R घेणार, बरोबर आहे ना. 2T/R काय घेणार, कारण लिक्विड मधला एअर बबल मध्ये प्रेशर असतं 2T/R आणि एअर मधला एअर बबल जर असेल तर काय असणार आहे, त्याला काय करणार आहे आपण, 40/R. हे लक्षात ठेवायचं. एक्सेस प्रेशर म्हणजे काय, प्रेशर इनसाइड जास्त असतं आणि आउटसाइडला कमी असतं, दॅट इज इनसाइड मायनस आउटसाइड इज इक्वल टू 2T/R येणार आहे. ओके, सो प्रेशर इनसाइड इज इक्वल टू 2T/R प्लस काय येणार आहे, प्रेशर आउटसाइड येणार आहे, दॅट इज 2T/R हे ऍज इट इज येणार. आता आउटसाइडनं प्रेशर किती ऍक्ट होत असणार आहे इथं. ओके, तर लक्षात घ्या, हा एकूण लिक्विड कॉलमची हाईट जी आहे, या बबलच्या वर एकूण लिक्विड कॉलमची हाईट किती असणार आहे, H+D असणार आहे. म्हणजे त्याचं प्रेशर रो जी इन ब्रॅकेट, लिक्विड कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर काय असतं, रो जी इंटू त्यात लिक्विड कॉलमची टोटल हाईट असते, रो जी इन ब्रॅकेट D+H येणार. ओके, आणि प्लस काय येणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर येणार आहे. कारण इथं लक्षात घ्या, इथं सुरुवातीला बाहेरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होत असणार आहे, दॅट इज P0. त्याच्यानंतर या बबलच्या वर किती हाईटचा लिक्विड कॉलम आहे, D+H एवढ्या हाईटचा लिक्विड कॉलम आहे. म्हणजे एकूण प्रेशर जे आहे आतमध्ये, एकूण प्रेशर किती क्रिएट करावं लागणार आहे, तर आर रेडियसचा बबल तयार होईल. एकूण प्रेशर क्रिएट करावं लागणार आहे 2T/R जे सरफेस टेन्शन तयार झालंय. त्याच्यानंतर रोजी इन ब्रॅकेट D+H जे लिक्विड कॉलम तयार झालंय, प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, एवढं एकूण प्रेशर इथं लावावं लागणार आहे. ओके, तर लक्षात आलं का बघा, याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ एअर बबल फ्रॉम टू बाय द कॉम्बिनेशन ऑफ द टू बबल्स कन्सिडरिंग द एक्सटर्नल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याचा फॉर्म्युला काय येणार बघा. फॉर्मेशन ऑफ ए सिंगल बबल, एक सिंगल बबल फॉर्म होणार आहे इफ टू बबल ऑफ रेडियस ए अँड बी कंबाईन टू फॉर्म बबल ऑफ रेडियस सी. म्हणजे दोन का आहेत, बबल आहेत, ए आणि बी या रेडियसचे दोन बबल आहेत आणि त्यांचं कॉम्बिनेशन होऊन काय होतोय, एक तिसरा बबल तयार होतोय. ओके, त्याची रेडियस सपोज किती आहे, सी एवढी आहे. दोन बबलची रेडियस ए आणि बी आहे, त्याच्यापासून जो तिसरा बबल तयार होणार आहे त्याची रेडियस सपोज किती आहे, सी एवढी आहे. तर याच्या अगोदर फॉर्म्युला काय बघितलाय, तर याच्या अगोदर आपण फॉर्म्युला बघितलाय की सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार आहे. बबलच्या कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, रेडियसच्या स्क्वेअरची ऍडिशन होते, परंतु हे कधी जर एक्सटर्नल प्रेशर 0 असेल तर. दिस इज द फॉर्म्युला व्हेन एक्सटर्नल प्रेशर इज अझ्युम्ड टू बी 0. बघा सी चा फॉर्म्युला काय येणार बघा, इथं पुन्हा एकदा लिहितोय, इफ एक्सटर्नल प्रेशर, कारण हे ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे आपण, इफ एक्सटर्नल प्रेशर इज assumed to be 0, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर बाहेरून अजिबात नाही असं जर अझ्युम केलं, ओके, देन काय होतं, सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार आहे. ओके, आता एक्सटर्नल प्रेशर अझ्युम केलं तर काय होणार आहे, इफ एक्सटर्नल प्रेशर इज P0 दॅट इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, P ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल. तर मग आता काय होणार बघा, आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला होता आपण, तर PFEA म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस आपण कन्सिडर करतोय ना,
पीबी फीबी प्लस पीए फीए प्लस पीबी फीबी इज इक्वल टू काय येणार आहे, इज इक्वल टू येते पीसी फीसी येतं. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये पीफी काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. ओके, दिस इज द फर्स्ट केस. जर एक्सटर्नल प्रेशर 0 असेल तर, आणि एक्सटर्नल प्रेशर असेल तर मात्र आता काय होणार आहे, कसं कॅल्क्युलेशन येणार बघा. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये प्रेशर इंटू व्हॉल्यूम नेहमी कॉन्स्टंट राहतं. सो पीए फीए प्लस पीबी फीबी इज इक्वल टू पीसी व्हीसी होणार आहे. आता ए मधलं एकूण प्रेशर म्हणजे काय येणार आहे, 40/R हे एक्सेस प्रेशर प्लस बाहेरचं पी नॉट इंटू व्हीए म्हणजे काय असणार आहे, 4/3 पाय ए क्यूब येणार आहे. पहिल्याची रेडियस किती आहे, ए आहे ना. म्हणजे पहिल्या बबलच्या आतमध्ये एकूण प्रेशर किती असणार बघा, ऍटमॉस्फिरिक प्रेशर प्लस 40 रेडियस म्हणजे बघा ना, 40 रेडियस म्हणजे फक्त एक्सेस प्रेशर असतं, म्हणजे आतलं जास्तीचं प्रेशर. बाहेरच्या प्रेशरपेक्षा आत किती असणार आहे, 40 ए जास्त असणार आहे. म्हणजे आतमध्ये एकूण प्रेशर किती असणार आहे, पी नॉट प्लस 40 ए. व्हॉल्यूम किती, 4/3 पाय आर क्यूब असतं. सो 4/3 पाय ए क्यूब येणार आहे प्लस पीबी म्हणजे काय येणार आहे. ओके, सेकंड बबलच्या आतमध्ये एकूण प्रेशर किती असणार आहे, 40/बी हे असणारच आहे प्लस ऍटमॉस्फिरिक प्रेशर इंटू 4/3 पाय बी क्यूब इज इक्वल टू सी मध्ये एकूण प्रेशर किती असणार आहे, 40/सी हे सरफेस टेन्शनचं प्रेशर प्लस ऍटमॉस्फिरिक प्रेशर इंटू काय होणार आहे, 4/3 पाय सी क्यूब येणार आहे. आता बघा 4/3 पाय 4/3 पाय 4/3 पाय कॅन्सल होईल. शिल्लक काय राहणार आहे, 40/ए प्लस पी नॉट इंटू ए क्यूब प्लस 40/बी प्लस पी नॉट इंटू बी क्यूब इज इक्वल टू काय येणार आहे, 40/सी प्लस पी नॉट इंटू काय येणार आहे, सी क्यूब येणार आहे. आपल्याला फॉर्म्युला कोणाचा काढायचा आहे, सीचा फॉर्म्युला काढायचा आहे. ओके, सीचा आपल्याला फॉर्म्युला काढायचा म्हणजे रेडियस किती होणार त्याचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन सगळं आता करावं लागणार आहे. ओके, मग आता बघा इथं काय करावं लागेल, अगोदर ए क्यूब बी क्यूब आणि सी क्यूब ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो 40 इंटू ए स्क्वेअर येणार, ए क्यूब ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 40 इंटू ए स्क्वेअर प्लस पी नॉट ए क्यूब, त्याच्यानंतर प्लस 40 इंटू बी स्क्वेअर प्लस पी नॉट बी क्यूब इज इक्वल टू काय होणार आहे, 40 इंटू सी स्क्वेअर प्लस पी नॉट सी क्यूब असं ते होणार आहे. बरोबर, आपल्याला आता सी चा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. सी चा फॉर्म्युला कसा फाइंड आउट करता येईल, कारण फक्त सी ची टर्म आपल्याला एका साईडला पाहिजे. आता याचं सोल्युशन जे आहे ते इथपर्यंतच येणार, याच्या पुढे आपण सॉल्व्ह करू शकणार नाही. ओके, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करून काय करू शकतो आपण, मग त्या तिसऱ्या बबलची रेडियस काढू शकतो. किंवा याच्यावरून काही वेळेला असा क्वेश्चन येतो की देन कॅल्क्युलेट ऍटमॉस्फिरिक प्रेशर. कॅल्क्युलेट ऍटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे पी नॉट कॅल्क्युलेट करायला सांगतात. मग पी नॉट कसं काय, पी नॉट मात्र इथे कॅल्क्युलेट करू शकतो. पी नॉट कॅल्क्युलेट करण्यासाठी पी नॉटच्या सगळ्या टर्म एका साईडला आणल्या पाहिजेत. ओके, म्हणजे पी नॉट ए क्यूब प्लस पी नॉट बी क्यूब मायनस काय होणार आहे, पी नॉट सी क्यूब. हे पी नॉटच्या सगळ्या टर्म एका साईडला आल्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या टर्म पलीकडे नेऊया. 4t सी स्क्वेअर मायनस 4t ए स्क्वेअर मायनस 4t बी स्क्वेअर हे असं होणार आहे. ओके, सगळे टर्म्स आलेत काय बघा, पी नॉट ए क्यूब पी नॉट बी क्यूब मायनस पी नॉट सी क्यूब LHS ला घेतलं, म्हणजे पी नॉट जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, ए क्यूब प्लस बी क्यूब मायनस सी क्यूब राहणार आहे.
इज इक्वल टू 40 जर कॉमन काढलं तर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होणार आहे. आणि त्याच्यामुळे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर हे असं येणार आहे 40 इन ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए क्यूब प्लस बी क्यूब मायनस सी क्यूब. ओके, त्यावेळेला हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉटचा फॉर्म्युला काढायला सांगितला जातो आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉटचा या पद्धतीने या क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला येतोय. ओके, so that is the answer. आता काही वेळेला एक्सेस प्रेशरचं आणखी एक ऍप्लिकेशन बघा. काही वेळेला रेशो ऑफ masses of air inside two bubbles of radius small r1 and small r2 is. ओके, हा विचारला जातो. म्हणजे एअर बबलच्या आतमध्ये काय असणार आहे, एअर असणार आहे आणि त्या एअरला काहीतरी मास असणार आहे. तर दोन बबल आहेत, सपोज पहिल्या बबलची रेडियस r1 आहे, दुसऱ्या बबलची रेडियस r2 आहे. तर त्या दोन एअर बबल मधल्या एअरच्या मासचा रेशो काय असणार आहे, म्हणजे मासेस आणि रेडियस यांच्यामध्ये रिलेशन काय येणार आहे. तर कसं फाइंड आउट करू शकतो लक्षात घ्या. तर बाय आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती असेल. आयडियल गॅस इक्वेशन नुसार काय असतं, पीव्ही इज इक्वल टू एन इंटू आर इंटू टी असतं. याच्यामध्ये एन म्हणजे काय असतात, नंबर ऑफ मोल्स. सो नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतं, मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट असतं, आरटी. याच्यामध्ये कॅपिटल आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर. ओके, दोन्ही बबल सेम टेम्परेचरला आहेत. ओके, आता इथं काय लिहू शकतो मग, पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम असं आपण लिहू शकतो. एम म्हणजे काय आहे, मास आहे, दॅट इज द टोटल मास. किंवा याच्यावरून फॉर्म्युलाच काढूया आपण, मासचा फॉर्म्युला कसा येणार बघा. आता प्रेशर आणि व्हॉल्यूम काय करूया, रिप्लेस करूया. बबलच्या आतमध्ये एक्सेस प्रेशर किती असतं रे, 4T/R असतं. आता हे टी म्हणजे सरफेस टेन्शन आहे. आता या एक्झाम्पल पुरतं काय करूया, सरफेस टेन्शन साठी एस सिंबल वापरूया, कारण टेम्परेचर साठी इथं टी सिंबल वापरलेला आहे. 4T/R ऐवजी 4S/R म्हणूया. व्हॉल्यूम काय असणार आहे, 4/3πr³ असणार आहे, इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट R इंटू टेम्परेचर. ओके, सो R मुळे काय होणार आहे, r³ मधला एक R कॅन्सल होणार आहे, r² राहणार आहे आणि मास जे येणार आहे. ओके, आता इथं सगळं बाकीचं सगळं जर कॉन्स्टंट असेल, म्हणजे सरफेस टेन्शन दोन्ही बबलचं तेवढंच असेल, दोन्ही बबलचं टेम्परेचर तेवढंच असेल, दोन्ही बबल मध्ये तोच गॅस असेल, म्हणजे मॉलिक्युलर वेट देखील काय असेल, सेम असेल दोन्ही बबल मधलं. ओके, तर काय येणार आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर येणार आहे. किंवा याच्यावरून अगोदर मासचा फॉर्म्युलाच काढूया बेस्ट वे. मासचा फॉर्म्युला काय येणार बघा, सगळे LHS ला घ्यायला पाहिजे. ओके, आता LHS ला काय राहिले बघा, 4 into 4 that is 16/3. ओके, 16/3 into S into पाय, बरोबर ना, 16/3 पाय इंटू S असं येणार आहे. 16/3 पाय इंटू सरफेस टेन्शन दॅट इज S इंटू r² असणार आहे, इंटू r² इंटू मॉलिक्युलर वेट वर येऊन मल्टिप्लाय होणार, डिवायडेड बाय काय येणार आहे, R इंटू टेम्परेचर येणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, आता दोन बबल सेम गॅसचे असतील, सेम गॅसचे सेम मटेरियलचे असतील तर मॉलिक्युलर वेट सेम येणार आहे, दोघांचं टेम्परेचर सेम असेल तर टी सेम येणार आहे. 16π सेम याचे लिक्विडचे असल्यामुळे सरफेस टेन्शन देखील सेम येणार आहे. ओके, 16π/3R, R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, हे देखील सगळं सेम. सो मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय तर रेडियस स्क्वेअर येतं, लक्षात घ्या. सो बबलच्या आतमध्ये असणारं मास जे आहे, गॅसचं जे मास आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर येणार. सो देअरफॉर फायनल आन्सर आपलं काय येणार आहे, m1/m2 इज इक्वल टू r1/r2 काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे.
म्हणजे एखाद्या वेळी सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला तर हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे, पाठ करावा लागेल. ओके, म्हणजे दोन बबलच्या रेडियसचा रेशो 2:3 असेल तर त्यांच्यामध्ये आतमध्ये असणाऱ्या गॅसच्या मासचा रेशो काय येणार आहे, तर 2:3 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 4/9 येणार. हे लक्षात आलं पाहिजे. ओके, सो दोन बबलच्या आतमध्ये असणाऱ्या मासचा जो रेशो आहे किंवा मास जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, रेडियस स्क्वेअर असतं, रेडियस क्यूब नसतं. त्याच्यामुळे m1/m2 इज इक्वल टू r1/r2 काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. नेक्स्ट या चॅप्टरमधली लास्ट कन्सेप्ट आपण बघतोय, दॅट इज कॅपिलॅरिटी. आता कॅपिलॅरिटी मध्ये सुरुवातीला कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय बघूया आपण. कॅपिलरी ट्यूब, कॅपिलरी ट्यूब. तर कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय येणार बघा, ट्यूब हॅव्हिंग स्मॉल बोअर. ओके, म्हणजे ट्यूब हॉलो ट्यूब आहे, त्याच्या आतमध्ये काय असणार आहे, एक स्मॉल होल असणार आहे. ओके, तर अ ट्यूब हॅव्हिंग स्मॉल बोअर tube having small bore is called as capillary tube. Is called as capillary tube. म्हणजे अशी कुठलीही हॉलो ट्यूब की ज्याच्या आतमध्ये काय असणार आहे, एक स्मॉल होल असेल. म्हणजे इनसाइड रेडियस जी आहे ती काय असते, स्मॉल असते. या पद्धतीनं इनसाइड रेडियस काय असले पाहिजे, ट्यूबची स्मॉल असली पाहिजे. ही रेडियस, इनसाइड रेडियस स्मॉल आर हे काय असेल, जर स्मॉल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कॅपिलरी ट्यूब असं म्हणतो. आता कॅपिलरिटी हा फिनॉमिनन काय आहे बघा. आता आपण अशा प्रकारे कॅपिलरी ट्यूब घेतली, म्हणजे स्मॉल रेडियस असणारी आपण ट्यूब सपोज घेतली आणि वेगवेगळ्या लिक्विडमध्ये बुडवून बघितली, वेगवेगळ्या लिक्विडमध्ये इमर्स केली, तर काही लिक्विडमध्ये काय होते, लेवल वाढते कॅपिलरीच्या आतमध्ये, आणि काही लिक्विडमध्ये काय होतं, कॅपिलरीच्या आतमधली लेवल काय होते, लिक्विड लेवल खाली जाते. बघा, सपोज हे एक कंटेनर आहे, याच्यामध्ये लिक्विड आहे आणि याच्यामध्ये ही कॅपिलरी ट्यूब आपण इमर्स केलेली आहे. म्हणजे पर्टिक्युलरली आपण वॉटर आणि ग्लासचं एक्झाम्पल घेतलं, वॉटर अँड ग्लासची कॅपिलरी ट्यूब यांचं एक्झाम्पल घेतलं, तर वॉटर लेवल तुम्हाला वाढलेली दिसेल. म्हणजे आउटसाइडची वॉटर लेवल काय असणार आहे, खाली असणार आहे, आणि कॅपिलरीच्या आतमधली वॉटर लेवल काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, आणि हेच आपण पुन्हा एकदा एक कॅपिलरी ट्यूब आहे. ओके, दिस कॅपिलरी ट्यूब इज मेड अप ऑफ ग्लास, आणि लिक्विड इथं काय असेल, सपोज मर्क्युरी असेल, तर कॅपिलरीच्या आतमधली लेवल जी आहे ना ती थोडीशी काय असते, खाली असते. लक्षात येते का बघा. म्हणजे कॅपिलरी ट्यूब आपण डिफरंट, सेम कॅपिलरी ट्यूब, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लासची आपण कॅपिलरी ट्यूब घेतली की जेणेकरून आतली लेवल किती आहे हे दिसेल. ओके, एकदा ग्लासची कॅपिलरी ट्यूब काय करायची, वॉटरमध्ये एकदा बुडवायची आणि त्याच्यानंतर मर्क्युरीमध्ये एकदा बुडवायची. तुम्हाला असं दिसून येईल की कॅपिलरी ट्यूबच्या आतमधली वॉटर लेवल जी आहे ती काय असते, वॉटर लेवल जी आहे ती वर असते, आणि मर्क्युरीची लेवल जी आहे ती आउटसाइड लेवल पेक्षा काय असते, खाली. म्हणजे बघा, आउटसाइडला लिक्विड या लेवलला आहे आणि मर्क्युरीची कॅपिलरी मधली लेवल जी आहे ती थोडीशी खाली आहे. तसंच वॉटरची लेवल कॅपिलरीच्या आतमधली जास्त आहे आणि आउटसाइडची लेवल का आहे, कमी आहे. तर हा फेनॉमिनन जो आहे याला काय म्हटलं जातं, कॅपिलॅरिटी असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी कॅपिलरी ट्यूब लिक्विडमध्ये बुडवली तर कॅपिलरीच्या आतमधली लेवल आणि बाहेरची लेवल सेम असत नाही. एक तर कॅपिलरीच्या आतमधली लेवल जास्त तरी असते किंवा कमी तरी असते आउटसाइड लेवलपेक्षा. हा जो फेनॉमिनन आहे, ओके, हा जो फेनॉमिनन आहे याला काय म्हणायचं,
कॅपिलरिटी असं म्हणायचं. ओके, the phenomenon of rise or fall of liquid, the phenomenon of rise or fall of liquid inside capillary, the phenomenon of rise or fall of liquid inside capillary is called as capillarity. Is called as capillarity. The phenomenon of rise or fall of liquid inside capillary is called as capillarity. आता एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलरिटी काय काय आहेत बघा. काही डे टू डे फेनॉमिनन आहेत की ज्याच्यामध्ये कॅपिलरिटी फेनॉमिनन आपल्याला दिसतो. फर्स्ट इज द राईज ऑफ लिक्विड इन कॉटन विक्स. कॉटन विक, विक म्हणजे काय असतं, वात. दिव्यामध्ये जी वात असते ना, हे बघा तुमच्या घरी कदाचित केरोसिनचा दिवा जर असेल, या पद्धतीनं दिवा असतो. ओके, तर याच्यामध्ये काय असते, एक वात असते, ती बाहेरपर्यंत इथं वर आलेली असते वात. याचं लोअर एंड जे आहे ते काय केलेलं असतं, त्या केरोसिन मध्ये किंवा फ्युएल मध्ये बुडवून ठेवलेलं असतं. आणि इथं वर काय असते, त्याची फ्लेम असते, फ्लेम. आता हे खाली असणारं जे फ्युएल किंवा केरोसिन जे आहे ते फ्लेम पर्यंत कशामुळे पोहोचतं, तर दिस हॅपन्स ड्यू टू द कॅपिलॅरिटी. कारण ही जी वात आहे ना, हे वात, या वातीमध्ये काय असतात, अनेक असे धागे असतात आणि या धाग्यांच्या मध्ये काय असतात, कॅपिलरीज असतात, कॅपिलरीज फॉर्म होतात. सो वीक हॅव, ओके, वीकच्या आतमध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ कॅपिलरीज असतात. आणि ड्यू टू कॅपिलरी राईज या फेनॉमिनलमुळे काय होतं, ते केरोसिन जे आहे ते काय होतं, वर चढायला चालू होतं आणि ते काय होतं, फ्लेम पर्यंत जाऊन पोहोचतं. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स द इंक. ब्लॉटिंग पेपर म्हणजे तुम्हाला माहित असेल कदाचित टिश्यू पेपर असतो, तर त्याच्यामध्ये देखील काय असतं, स्मॉल स्मॉल कॅपिलरीज असतात. त्याच्यामुळे तो ब्लॉटिंग पेपर एखाद्या सरफेसवर आपण म्हणजे ओला असणाऱ्या सरफेसवर जर ठेवला तर ते काय करतं, तिथलं वॉटर सगळं ऍब्सॉर्ब करतं. स्पंज ऍब्सॉर्ब्स दी वॉटर. स्पंज देखील वॉटर ऍब्सॉर्ब का करतं, कारण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कॅव्हिटीज आणि कॅपिलरीज असतात. आणि कॅपिलरी ट्यूब लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये असले की वॉटर लगेच काय करते, आतमध्ये ओढून घेते, खेचून घेते. किंवा टॉवेल सोक्स दी वॉटर फ्रॉम द बॉडी. आता टॉवेल देखील तुम्ही अनेक प्रकारचे वापरलेले असतील. ओके, तर जे जाड टॉवेल थोडेसे असतात, लक्षात घ्या, जाड टॉवेल. तर जाड टॉवेलमध्ये काय असतात, जास्त कॅपिलरीज असतात. त्याच्यामुळे जाड टॉवेलच्या साहाय्याने काय होतं, वॉटर सोकिंग चांगल्या प्रकारे होतं. ऍज कम्पेअर टू थिन टॉवर जर असले, थिकनेस कमी असला तर ते तेवढ्या प्रमाणात ऍब्सॉर्ब करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कॅपिलरिटी जास्त नसतात. ओके, म्हणजे पुन्हा एकदा धाग्यांच्या मध्ये, थ्रेड्सच्या मध्ये काय होतात, कॅपिलरीज निर्माण होतात. आणि त्या कॅपिलरी वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की वॉटरला काय करतात, लगेच ऍब्सॉर्ब करून घेतात. सो टॉवेल सोक्स वॉटर फ्रॉम द बॉडी ड्यू टू द कॅपिलरिटी. राईज ऑफ सॅप इन द ट्री. आता लक्षात घ्या, एखादा आपण ट्री जर कन्सिडर केलं तर ट्रीची हाईट खूप लार्ज असते आणि या ट्रीच्या प्रत्येक लीफला टॉपमोस्ट लीफ जो आहे त्याला देखील वॉटर सप्लाय करायचं जे काम आहे ते कशामुळे होतं, ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन. कारण इथं हे ट्रीचे जे रूट्स असतात, त्या रूट्स मध्ये काय असतात, छोट्या छोट्या एकदम बारीक कॅपिलरीज असतात. आणि या कॅपिलरीमुळे काय होतं, वॉटर जे आहे ते काय होतं, वर राईज होतं आणि टॉपमोस्ट लीफला ते मिळतं. दिस हॅपन्स ड्यू टू द कॅपिलरिटी. इंक पेन वर्क्स ऑन द सरफेस टेन्शन अँड द कॅपिलरी फेनॉमिनन. इंक पेन तुम्ही फाउंटन पेन यूज केलेला असेल. फाउंटन पेन किंवा इंक पेनची निब जी आहे ती या पद्धतीने असते ना, हे बघा, इट इज लाईक दिस. फाउंटन पेन जो आहे तर त्याच्यामध्ये हे बघा, या पद्धतीनं तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या पद्धतीनं ती काय असते, थोडीशी त्याची अरेंजमेंट असते. आणि याच्यामध्ये काय असणार आहे, एक स्मॉल कॅपिलरी असते छोटीशी, मध्ये एक स्लॉट असतो, माहितीये का, पेन मध्ये. तर हा जो स्लॉट जो आहे ना, तो म्हणजे थोडक्यात काय असतं, तुमची कॅपिलरी असते.
आणि याला पाठीमागे लिंक इथे मिळालं की ते ऑटोमॅटिकली कॅपिलरी ऍक्शन मुळे काय होते, अगदी पुढच्या एंड पर्यंत काय होते ती सप्लाय होते आणि हे पेपरवर लिहित असताना ही इंक जी आहे ती पेपरवर काय होते स्प्रेड होते अँड देअरफॉर वी आर एबल टू राईट. सो इंक पेन वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ सरफेस टेन्शन एज वेल एज कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी या फिनॉमिननवर तो वर्क होतो. फार्मर्स प्लॉ देअर फील्ड टू ब्रेक द कॅपिलरीज इन द सॉइल. ओके, प्लॉईंग म्हणजे काय, नांगरणे. ओके, तेव्हा पीक काढून झालं म्हणजे फॉर एक्झाम्पल पीक, एखादं पीक फॉर एक्झाम्पल राईस केलेलं असेल किंवा आणखी कुठलं केलेलं असेल, तर ते कापल्यानंतर काय होतात, त्या पिकाचे जे देठ असतात व्हर्टिकल, त्याच्यामुळे काय होतात सॉइलमध्ये कॅपिलरीज तयार होतात. तेव्हा सुरुवातीला हे क्रॉप जे आहे ते या पद्धतीने असणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईक दिस क्रॉप असणार आहे. हे कट केल्यानंतर खालचा जो पार्ट आहे याच्यामुळे काय होता, आतमध्ये कॅपिलरीज तयार होतात. ठीक आहे, म्हणजे पिकाची कापणी झाल्यानंतर काय होणार आहे, खालचा राहिलेला जो पार्ट आहे त्याच्यामुळे काय होतात, इथे कॅपिलरीज निर्माण होतात. कुठल्याही प्लांटमध्ये कॅपिलरी असतातच, लक्षात घ्या. आणि या कॅपिलरीमुळे काय होतं, आतलं सगळं वॉटर सरफेसला येतं आणि इव्हॅपोरेट होऊन जातं. मग आता आतलं वॉटर जर ऍज इट इज मेंटेन करायचं असेल थोडंसं, तर काय केलं जातं, या कॅपिलरीज ब्रेक केल्या जातात. आणि कॅपिलरी ब्रेक करण्यासाठी काय करतोय आपण, नांगरतोय. ओके, नांगरणीची प्रोसेस माहिती असेल, जे शेतकरी आहेत त्यांना माहिती असतं. लक्षात घ्या, नांगरल्यानंतर काय होतात, कॅपिलरीज ब्रेक होतात आणि काय होणार आहे, आतला जो वॉटर कंटेंट जो आहे तो ऍज इट इज राहू शकतो. अर्थन वेसेल गिव्स कूल वॉटर. अर्थन वेसेल जे आहेत, अर्थन वेसेल म्हणजे माहिती आहे ना, माठ, पाण्याचा माठ. ओके, माठातील पाणी जे आहे ते नेहमी कूल लागतं. का कूल लागतं, कारण हे अर्थन वेसेल जे आहे या पद्धतीनं, त्याला देखील काय असतात, याच्या सरफेसमध्ये हा आपण जर काय केला, त्याचा क्रॉस सेक्शन बघितला या पद्धतीनं, तर याच्यामध्ये आपल्याला दिसणार नाही तेवढे छोटे छोटे काय असतात, अशा कॅपिलरीज असतात. व्हेरी स्मॉल साईजच्या कॅपिलरी असतात. आणि त्याच्यामुळे वॉटर भरल्यानंतर या कॅपिलरी ऍक्शनमुळं हे वॉटर जे आहे ते काय होतं, सरफेसला येतं, सरफेसला कॅपिलरीजमुळं. आणि सरफेसला आलं की त्याचं इव्हॅपोरेशन होतंय, इव्हॅपोरेशन. आणि त्या इव्हॅपोरेशनसाठी आतल्या वॉटरची हीट जी आहे ना, आतल्या वॉटरची हीट ऍब्सॉर्ब केली जाते आणि त्याच्यामुळे आतलं टेम्परेचर काय होतं, कमी होतं. सो अर्थन वेसेल गिव्स कूल वॉटर अँड इट ऑल्सो वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॅपिलॅरिटी. सो दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ द कॅपिलॅरिटी. लक्षात आले का बघा एक्झाम्पल्स. आताच आपण बघितलं की कॅपिलरी जर असेल तर कॅपिलरी मध्ये काय होतं, लिक्विड राईज होतं किंवा फॉल होतं. आता राईज कधी होतं, फॉल कधी होतं हे लक्षात घ्या. ओके, कॅपिलरी राईज कधी होणार आहे, कॅपिलरी राईज कधी होणार आहे आणि कॅपिलरी फॉल कधी होणार आहे. आता हे एक्झाम्पल जे आपण सगळे बघितलेले आहे त्याच्यामध्ये कॅपिलरी राईजच झालेला आहे. ओके, म्हणजे लिक्विड लेवल त्या कॅपिलरी मध्ये काय केलेलं आहे, वर गेलेला आहे, राईज झालेला आहे. ओके, तर हे बघा, सपोज अशा प्रकारे एक कॅपिलरी ट्यूब आहे. ऍक्च्युअली ही खूप मोठी काढली, एवढी मोठी नसते, फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी ही आपण एक कॅपिलरी ट्यूब काढलेली आहे. इट इज लाईक दिस. आता आपल्याला माहित आहे की लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड काय असतो, कॉन्केव्ह असतो. लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड एक तर कॉन्केव्ह असणार आहे किंवा कॉन्व्हेक्स असणार आहे. सपोज आतली आणि बाहेरची दोन्ही साईडची लेवल काय आहे, सेम आहे असं आपण अझ्युम करूया. ओके, आतली लेवल आणि बाहेरची लेवल, लिक्विड लेवल सुरुवातीला काय आहे, सेम आहे आणि हे कॅपिलरी आहे. ठीक आहे, आणि लिक्विड काय करते, सॉलिडला वेट करते. ओके, लिक्विड वेट सॉलिड असेल, लिक्विड, कारण दोन प्रकारचे लिक्विड असतात. एक लिक्विड काय करतं, सॉलिडला वेट करतं आणि दुसरं लिक्विड सॉलिडला वेट करू शकत नाही. तर लिक्विड सॉलिडला वेट करत असेल तर कॅपिलरी राईज होणार. आणि ते कसं राईज होते, लिक्विड वेट्स सॉलिड असेल तर काय होतंय, देन इनसाइड सरफेस, त्याला मेनिस्कस म्हणायचं, देन मेनिस्कस इज कॉन्केव्ह. म्हणजे हा जो सरफेस आहे ना, कॅपिलरी ट्यूबच्या आतमधला जो प्लेन सरफेस नसतो, लक्षात घ्या. कॅपिलरीच्या आतमध्ये तुम्ही जर लिक्विडचा शेप, जर लिक्विड सरफेसचा शेप बघितला तर तो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल तर नसतो, एकतर कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स असतो. आणि कॅपिलरीच्या आतमध्ये
जो लिक्विड सरफेसचा जो शेप आहे किंवा लिक्विड सरफेस जो आहे त्याला काय म्हणायचं, मेनिस्कस असं म्हणायचं. आता इथं मेनिस्कस कसं आहे, कॉन्केव्ह आहे. आता काय करूया, इथं आपण काही पॉइंट कन्सिडर करूया, काही पॉइंट्स कन्सिडर करूया. These points are A, B, C and D. 4 पॉइंट आपण कन्सिडर केलेले आहेत. कॅपिलरी राईज आपण एक्सप्लेन करायला. कॅपिलरी राईज कधी होते, तर पहिली गोष्ट म्हणजे जर लिक्विड सॉलिडला वेट करत असेल तर जनरली कॅपिलरी राईज होते, ही पहिली गोष्ट. त्याचबरोबर मेनिस्कसचा शेप जो आहे, मेनिस्कसचा शेप कसा असला पाहिजे, कॉन्केव्ह असला पाहिजे, तरच काय होणार, कॅपिलरी राईज होणार आहे. आता लिक्विड वेट सॉलिड असेल आणि मेनिस्कसचा शेप जर कॉन्केव्ह असेल तरच कॅपिलरी राईज का होणार, तर लक्षात घ्या आपण 4 पॉइंट कन्सिडर केलेले आहेत. ए पॉइंट ए आणि बी कॅपिलरीच्या आतमध्ये सरफेसच्या वर आणि खाली आहेत आणि सी आणि डी पॉइंट कॅपिलरीच्या बाहेर आहेत, सरफेसच्या वर आणि खाली आहेत. ठीक आहे. तर आता पहिली गोष्ट म्हणजे प्रेशर ऍट सी इज इक्वल टू प्रेशर ऍट डी येणार, कारण आपण पाठीमागे बघितलंय प्लेन सरफेसच्या दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, प्लेन लिक्विड सरफेस असेल तर दोन्ही साईडला प्रेशर सेम असतं. त्याच्यानंतर पीए ग्रेटर दॅन पीबी येणार, बरोबर आहे ना. ए पॉइंटला प्रेशर जास्त आणि बी पॉइंटला कमी येणार, कारण कॉन्केव्ह सरफेस असा असला तर कॉन्केव्हच्या आतल्या साईडला प्रेशर जास्त असतं आणि बाहेरच्या साईडला कमी असते, हे देखील आपण बघितलंय. आणि पीए आणि पीडी देखील काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. ए पॉइंटचं प्रेशर आणि डी पॉइंट, ए आणि डी ऍटमॉस्फेरिक पॉइंट आहेत दोन्ही, त्याच्यामुळे दोन्ही पॉइंटचं प्रेशर काय असलं पाहिजे, सेमच असलं पाहिजे. लक्षात येते का बघा. पहिली गोष्ट म्हणजे पीसी इज इक्वल टू पीडी, हे सेम का आलं, कारण प्लेन सरफेसच्या दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, सेम असतं. त्याच्यानंतर पीए ग्रेटर दॅन पीबी का, कारण सरफेस लिक्विड सरफेस कॉन्केव्ह असेल तर त्याच्या कॉन्केव्ह साईडला म्हणजे आतल्या साईडला प्रेशर नेहमी काय असतं, जास्त असतं, हे आपण बघितलंय. आणि पीए इज इक्वल टू पीडी, हे दोन्ही का आहेत, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहेत. पीसी इज इक्वल टू पीडी का, कारण प्लेन लिक्विड सरफेस आहे, प्लेन लिक्विड सरफेसच्या दोन्ही साईडचे पॉइंट आहेत. आणि पीए ग्रेटर दॅन पीबी का, कारण कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त असतं, कॉन्केव्ह सरफेस आहे म्हणून. आता बघा पीए इज इक्वल टू पीडी आहे आणि पीसी इज इक्वल टू पीडी आहे, म्हणजे पीए इज इक्वल टू काय येणार आहे, पीसी येणार आहे. 1 आणि 2 वरून, या दोघांच्या वरून काय येणार बघा, पीसी इज इक्वल टू पीडी, पीए इज इक्वल टू पीडी, सो पीए इज इक्वल टू काय येणार आहे, पीसी येणार आहे. ओके. आणि आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, या दोन इक्वेशन वरून काय येणार बघा, फ्रॉम दिस 2 इक्वेशन्स पीए ग्रेटर दॅन पीबी आणि पीए इज इक्वल टू पीसी आहे. मग पीएच्या ठिकाणी मी पीसी ठेवलं तर पीसी ग्रेटर दॅन काय येणार आहे, पीबी येणार आहे. पीसी ग्रेटर दॅन पीबी म्हणजे सी पॉइंटला प्रेशर जास्त आणि बी पॉइंटला प्रेशर कमी येणार आहे. म्हणजे लिक्विड मध्ये कसं होतंय बघा, बी आणि सी हे एकाच लिक्विड मधले दोन पॉइंट आहेत. सी पॉइंटला प्रेशर जास्त आहे आणि बी पॉइंटला प्रेशर कमी आहे, त्याच्यामुळे लिक्विड काय होणार आहे, आत बाहेरून आत फ्लो व्हायला लागणार आणि त्याच्यामुळे लेवल काय होणार आहे, राईज होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, लेवल राईज होणार आहे. तर या पद्धतीने लक्षात घ्या, कॅपिलरी राईज कधी होतं, एमसीक्यू मध्ये आलं तर पहिली गोष्ट म्हणजे काय, लिक्विड वेट सॉलिड होत असलं पाहिजे किंवा मेनिस्कसचा शेप कॉन्केव्ह असला पाहिजे, तरच काय होतं, कॅपिलरी राईज होतं. हे आपण या डेरिव्हेशनच्या साहाय्यानं प्रूव्ह केलेलं आहे. लक्षात आलं का बघा, व्हेरी सिंपल डेरिव्हेशन. तसं कॅपिलरी फॉल कधी होत आहे बघा, कॅपिलरी फॉल कधी होणार आहे, कॅपिलरी फॉल पुन्हा एकदा ही कॅपिलरी आहे, ओके, ही बाहेरची लेवल आहे, ओके, आणि आतली लेवल पण सुरुवातीला तिथंच आहे असं अझ्युम करूया. आणि इथं कॅपिलरी फॉल कधी होते, व्हेन लिक्विड डझंट वेट सॉलिड असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मर्क्युरी ग्लास पेअर मध्ये ग्लासला मर्क्युरी अजिबात वेट करत नाही, ओलं करत नाही. लिक्विड डझंट वेट सॉलिड अँड मेनिस्कस कसा पाहिजे, मेनिस्कस जो आहे तो कसा पाहिजे, मेनिस्कस इज कॉन्व्हेक्स पाहिजे, कॉन्व्हेक्स. तर कॅपिलरी फॉल होणार. कॅपिलरी आता फॉल का होणार बघा, जरा व्यवस्थित लक्ष द्या.
म्हणजे पाठीमागच्या डेरिव्हेशनचं पुन्हा एकदा रिव्हिजन होईल तुमचं. ओके, सो दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, दिस इज पॉइंट सी, दिस इज पॉइंट डी. आता पुन्हा एकदा बघा, पहिली गोष्ट म्हणजे PC इज इक्वल टू काय येणार आहे, PD येणार आहे, कारण प्लेन सरफेसच्या दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, तेवढंच असतं. सो याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्याच्यानंतर PA आणि PB मध्ये काय असणार, आता जास्त कोण येणार आहे, PB इज ग्रेटर दॅन PA येणार आहे, कारण हे सेकंड इक्वेशन, प्रेशर इज मोर ऑन द कॉन्केव्ह साइड, मोर प्रेशर इनसाइड. आपण बघितलं की बबल असू दे, ड्रॉप असू दे, प्रेशर आतमध्ये जास्त असतं. आतमध्ये म्हणजे कुठं, सरफेसचा जो सेंटर आहे ना, सेंटरची साईड म्हणजे आतली साईड म्हणतोय आपण. म्हणजे असं सरफेस असेल तर आतली साईड म्हणजे खालची साईड येणार आहे, असा सरफेस असेल तर आतली साईड म्हणजे वरची साईड येणार. आणि त्याचबरोबर PA इज इक्वल टू काय येणार आहे, PD येणार. हे थर्ड इक्वेशन येणार, कारण का दोन्ही ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, बरोबर. आता इक्वेशन 1 and 3 घेतलं, फ्रॉम 1 and 3, 1 आणि 3 वरून PC इज इक्वल टू PD, PA इज इक्वल टू PD. PC is equal to, sorry, PA is equal to PD. Atmospheric pressure दोन्ही from 1 and 3. PC is equal to PD and PA is equal to PD, and therefore PC is equal to काय येणार आहे, PA येणार आहे. हे इक्वेशन 4 असेल. फ्रॉम 2 and 4 काय येणार आहे, फ्रॉम 2 and 4. 2 मध्ये PB ग्रेटर दॅन PA आहे आणि PC इज इक्वल टू PA. मग PA च्या ठिकाणी मी काय करतो, PC ठेवतो, म्हणजे PB ग्रेटर दॅन PC येणार आहे. तर PB ग्रेटर दॅन PC आहे. B आणि C एकाच लिक्विड मधले 2 पॉइंट आहेत आणि B पॉइंटला प्रेशर जास्त आहे आणि C पॉइंटला प्रेशर कमी असेल तर लिक्विड काय होतं, जास्त प्रेशर कडून कमी प्रेशरच्या रिजनकडे फ्लो व्हायला चालू करतं. म्हणजे काय होणार आहे, आतून लिक्विड बाहेर फ्लो होणार आणि त्याच्यामुळे लिक्विड लेवल काय होते, अशी खाली जाते. ओके, आणि इथं काय झालेलं आहे, फर्स्ट केसमध्ये कॅपिलरी राईज झालंय आणि इथं काय झालेलं आहे, कॅपिलरी फॉल झालेला आहे. ओके, तर या पद्धतीने कॅपिलरी राईज कधी होतं आणि फॉल कधी होतं हे लक्षात आलं का बघा. कॅपिलरी राईज कधी होणार आहे, लिक्विड वेट सॉलिड असेल आणि मेनिस्कस कॉन्केव्ह असेल तर. कॅपिलरी फॉल कधी होते, लिक्विड डझंट वेट सॉलिड असेल आणि मेनिस्कस काय असेल, कॉन्व्हेक्स असेल तर. ओके, आता या कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला थोडासा बघूया. कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉलचा फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युला ऑफ कॅपिलरी राईज. फॉर्म्युला ऑफ कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईज म्हणजे किती लेवल पर्यंत लिक्विड लेवल वाढणार आहे. ओके, त्याचा फॉर्म्युला काढायचा आहे, फॉर्म्युला फॉर कॅपिलरी राईज. त्याचं सिंपल एक डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन बघा कसं येणार आहे. सपोज दिस इज कॅपिलरी, ही आउटसाइड लेवल आहे आणि ही इनसाइड लेवल आहे अशी. जो कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला येणार आहे तोच कॅपिलरी फॉलला फॉर्म्युला येणार आहे. ओके, इथं H हाईटनं कॅपिलरी राईज झालेला आहे. कॅपिलरीची रेडियस किती आहे, सपोज स्मॉल r एवढी रेडियस आहे. T म्हणजे सरफेस टेन्शन आहे. आता सरफेस टेन्शन कसं ऍक्ट होतं आपल्याला माहित आहे. सरफेस टेन्शन ऍक्ट्स, हे सरफेस टेन्शन कसं ऍक्ट होतं, ऍक्ट्स टॅन्जेन्शियल टू द सर्कल, टॅन्जेन्शियल टू द सरफेस, सॉरी, टॅन्जेन्शियल टू द सरफेस. हा काय असणार आहे, तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे, थीटा. म्हणजे इथल्या सगळ्या टर्म्स बघा. R म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ कॅपिलरी. H म्हणजे काय असणार आहे, कॅपिलरी राईज किती झालेला आहे. रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड असणार आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड.
टी म्हणजे काय असणार आहे, सरफेस टेन्शन असेल. थीटा म्हणजे काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कॅपिलरी मध्ये सगळे येते बघा, सरफेस टेन्शन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. आता बघा, सरफेस टेन्शनचा व्हर्टिकल कंपाऊंड किती ऍक्ट होणार आहे, व्हर्टिकल कंपाऊंड असा येणार ना, सरफेस टेन्शनचा व्हर्टिकल कंपोनंट हे सरफेस टेन्शन टी आणि टी आहे, आणि ते व्हर्टिकल कंपाऊंड येणार आहे, दॅट इज हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा असेल तर इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, म्हणजे व्हर्टिकल कंपाऊंड टीचा थीटाच्या साईडचा कंपाऊंड काय येणार आहे, टी कॉस थीटा येणार आहे. इथं पण काय येणार आहे, टी कॉस थीटा. आणि या टी कॉस थीटा या कंपोनंट मुळे काय होणार आहे, लिक्विड जे आहे ते वर उचललं जाणार आहे. लक्षात येते का? या टी कॉस थीटा या व्हर्टिकल कंपोनंट मुळे लिक्विड जे आहे ते कॅपिलरी मध्ये काय होतं, वर लिफ्ट केलं जातं, उचललं जातं, आणि म्हणून कॅपिलरी राईज ऍक्च्युअली होते. तेच जर कॉन्व्हेक्स शेप असता तर सरफेस टेन्शनचा कंपाऊंड काय आला असता, डाऊनवर्ड आला असता. कॉन्व्हेक्स शेप असता तर डाऊनवर्ड, आणि कंपोनंट डाऊनवर्ड आल्यामुळे लिक्विड जे आहे ते खाली दाबलं गेलं असतं. आता बघा, अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती येणार, अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दॅट इज एफ इज इक्वल टू सरफेस टेन्शनचा अपवर्ड कंपाऊंड किती येणार, टी कॉस थीटा. बरोबर आहे ना, टी घेऊन चालणार नाही सरफेस टेन्शन. अपवर्ड फोर्स काढायचा असेल तर अपवर्ड कंपाऊंड फक्त घ्यावं लागेल, टी कॉस थीटा इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे 2π इंटू आर. आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन माहित आहे ना, कसं काढायचं असतं, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. मग सरफेस टेन्शन म्हणजे किती घेणार, टी कॉस थीटा घेणार, आणि लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय येणार आहे, 2πr. एवढ्या लेंथ वर काय होणार आहे, तो फोर्स ऍक्ट होणार, 2πr अपवर्ड फोर्स. आता लिक्विड लेवल वर गेल्यामुळे काय होणार आहे, या लिक्विडचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे, एमची. सो डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय असणार आहे, डाऊनवर्ड फोर्स, अपवर्ड फोर्स तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन टी कॉस थीटा इंटू 2πr आलं. डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय येणार आहे, वेट येणार आहे, वेट, आणि ते काय करणार, त्या लिक्विड लेवलला खाली नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि वेट डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, एम इंटू जी असतं. आता मास म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी, आणि इथं व्हॉल्यूम म्हणजे काय येणार आहे, व्हॉल्यूम म्हणजे हा आता काय असणार आहे, असं सिलेंड्रिकल बरोबर ते वर आलेलं आहे ना, सिलेंडरचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे πr स्क्वेअर इंटू एच, हे व्हॉल्यूम असणार आहे, बरोबर आहे ना. सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, त्याची रेडियस आर असेल, हाईट एच असेल तर व्हॉल्यूम असतं πr स्क्वेअर इंटू एच. ओके, हे व्हॉल्यूम πr स्क्वेअर इंटू एच हे व्हॉल्यूम झालं, इंटू रो इंटू जी. ओके, आता इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. इन इक्विलिब्रियम काय होणार आहे, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू येणार आहे डाऊनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स टी कॉस थीटा इंटू 2πr येणार, आणि डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय येणार आहे, πr स्क्वेअर एच रो जी येणार आहे. त्याच्यामुळे हिअर आर अँड आर स्क्वेअर मधला आर कॅन्सल होणार आहे, पाय अँड पाय गेट कॅन्सल. ओके, लेफ्ट हँड साइडला राहणार आहे 2t कॉस थीटा, राईट हँड साइडला राहणार आहे आर एच रो जी, आणि याच्यावरून आपल्याला एच चा फॉर्म्युला काढायचा आहे. तर कॅपिलरी राईज चा फॉर्म्युला असणार एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा डिवायडेड बाय आर रो जी. ओके, 2t cos theta डिवायडेड बाय आर रो जी, हा कॅपिलरी राईजचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला कॅपिलरी फॉलला देखील अप्लाय होतोय, लक्षात आलं. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय असतो, 2t cos थीटा बाय आर रो जी. कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय आहे, 2t cos थीटा डिवायडेड बाय आर रो जी. लक्षात आला फॉर्म्युला. आता या फॉर्म्युलाशी रिलेटेड काही कन्सेप्ट म्हणजे कॅपिलरिटीचे ऍप्लिकेशन जे आहेत ते आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला बघूया.